अरे तंद्रीत भलतीकडे चालू की काय कुठे? दिसतंय तो वसंत स्मृतीच. हे सगळी सजावट आणि हे सगळं काय आहे का? सई, हे सई, कुठे गेली ही पोरगी? सिंधू. यावेळेला सिंधू घरात घुसायच्या ऐवजी कुठच्या तरी पंजाब्याला घरात घुसून तिने ब्रह्म्यांचा वाडा परस्पर विकलाय की काय? सिंधूच असली पाहिजे. सिंधू, सिंधू बाहेर ये. सिंधू बाहेर ये, परिणाम वाईट होतील. दादा मामा जी, तू घरात आहे? और नहीं तो क्या. लो जी लो, गुड़ खाओ और पानी पी लो. अगं ती सिंधू घरामध्ये घुसलीये. ती कुणाच्या तरी हातात परस्पर घर देते, आपला वाडा विकते. एक मिनिट. सिंधू मामी परत आल्या आणि त्यांनी आपलं घर विकलं. अगं तिने कुठच्या तरी पंजाब्याला परस्पर आपलं घर विकलेलं दिसतंय. बघ बघ, जरा डोळे उघडे ठेवून बघ तिने केलेले प्रताप. हे सगळं तर मी केलंय. तू काय हे काय काय चाललंय काय घरात? आज आपण घरात पंजाब फेस्टिवल सेलिब्रेट करणार आहोत. म्हणजे काय असतं? कळणार सगळ्यांना सगळं कळणार. पण त्याआधी तुम्ही थोडं शांत व्हा आणि हसऱ्या चेहऱ्याने घरात. पंजाब फेस्टिवल विच आपका स्वागत है जी. परमेश्वरा, अरे काय ही सोनू पदरात घातलीस? काय नमुना आहे हा? अरे दुसरा कुठलाही नमुना चालला असता, अगदी पंजाबी नमुना सुद्धा चालला असता. नाही पण नको, असू दे. हा आहे तो नमुना, काही वाईट नाही, चांगला आहे. अरे काय केलंय काय घरात? हा, अरे काय ती गाणी लावून ठेवले? आतापर्यंत घराचे सगळे नियम धाब्यावरती बसवत होतात तोपर्यंत ठीक आहे, पण आता तर घराचा धाबा केलाय तुम्ही. अरे काय गाणी ती बंद करा आधी. काय चाललंय हे? दादा हे आपलं वसंत स्मृतीच आहे ना? आतापर्यंत तरी होतं. अरे मी तर घाबरलो. आज दिवसभर फिरून खूप दमलो होतो म्हणून रिक्षा केली. रिक्षात माझा डोळा लागला आणि रिक्षा थांबली तेव्हा माझे डोळेच फिरले. मला वाटलं लुधियाना मधल्या फणसवाडीत येऊन पोहोचलोय की काय. अरे बाई, पंजाब मध्ये फणस कुठे आहेत? तर फणस वाडी असणारी का पंजाबी लोक फणस खात नाहीत? आता पंजाबी माणसं काय खातात आणि काय करतात हे आपल्याला आपल्या सुनबाईच सांगतील. ते आज आपण वसंत स्मृतीमध्ये पंजाब फेस्टिवल साजरा करणार आहोत. हे घ्या. पण म्हणजे नक्की आहे काय? कळणार सगळ्यांना सगळं कळणार. आणि फेस्टिवल संपताना सगळ्यांना एक सरप्राईज सुद्धा मिळणार. दादा कसलं सरप्राईज? आता या खुळीच्या डोक्यातून कधी काही सरळ बाहेर आलंय का? असेल काहीतरी धक्कादायक. नाही, धक्का नाही. म्हणजे धक्का असला तरी तो गोड धक्का असेल, अगदी या लस्सी सारखा. अरे चलो मुंडियो, तुम लस्सी शस्सी पियो, मैं अब भी आई. यो दादा तुला काय वाटतंय? ही लस्सी पिऊन ना मला अगदी थंड शांत वाटतंय. सई, जमले बरं का तुला लस्सी? अरे मी सरप्राईज बद्दल विचारतोय. सरप्राईज असेल ते पण काहीतरी पंजाबी. पंजाबी सरप्राईज. हे बंधू कुठे? कोण असतो? अजून काय आलेलं दिसत नाही. म्हणजे बंधू घेऊन येत नाही ना पंजाबी सरप्राईज? जी, ये जो वसंत स्मृति है ना, ये घर आज तक ना अपना होकर भी पराया था, और आज अपना होने जा रहा है ना. मेरा जी है ना मचल रहा है जी. माझंही तसंच झालंय. या घरात मी लहानाचा मोठा झालो, पण इथली प्रत्येक गोष्ट जशीच्या तशी आहे. कुठेच काहीच बदललेलं नाहीये. सईमुळे आणि आता आपल्यामुळे हे घर आहे ना फार बदलून जाणार आहे.
त्याचीच धाकधूक वाटते जरा. हाँ, पर कुछ बदलाव जरूरी होते हैं जी, अच्छे भी होते हैं. हा, बदलाव तर झालेच पाहिजे. तुझे फिक्र ना करो जी. हाँ, तू पण काळजी करू नकोस. एक गल दसू, चाहे कुछ भी हो जाए, पर आपने मेरा हाथ मत छोड़ना. हे घर सोडायची जेव्हा वेळ येईल ना, तेव्हा मी हे घर सोडेन. तुला नाही सोडणार. बस गुल्लू, थोड़ा सा इंतजार. मैं बस यूं गया और यूं आया. आता तुला घरात घेण्यासाठी सगळं ब्रह्मे कुटुंब. तुम्ही जर चेंज म्हणून वेगळं खायचं मनावर घेतलं तर रोज मिळेल तुम्हाला. सही बनवून देईल की, आणि मी पण बनवीन, नाही का? बरोबर आहे, बरोबर आहे. हो, आयुष्यामध्ये थोडासा बदल हवाच. खरं थोडासाच म्हटलं मी. हो, वर्षानुवर्ष आपण तेच रुटीन जगत होतो, पण सई आल्यामुळे आपल्या आयुष्यात फरक पडला. हो हो, बरोबर आहे, बरोबर आहे. अशी थोडी थोडी आयुष्यात मजा वाढवत न्यायला पाहिजे. म्हणजे सई कशी आपल्या घरात आली, तशी कशी कशी काय? तशी वेगळी नाती, नवी नाती, नवी माणसं जोडायला हवी. कुठली नवीन माणसं, कुठली नवीन नाती? हा कुठला भलताच विषय चालू केलास तू? नाही, विषय तसा जुना आहे, 14 वर्षापासूनचा आहे. म्हणजे कसं बोलायचं तेच कळत नव्हतं मला. हे बंधू, उगाच जिलब्या पाडत बसू नको. जे काय बोलायचं ते सरळ आणि स्पष्ट शब्दात बोल. म्हणजे आता कसं आहे की पंजाबी जेवत असताना माझ्या डोक्यात असा विचार आला. समजा समजा मला मूर्ख समजा, बावळट समजा, पण समजून घ्या. म्हणजे समजण्यात समजूतदारपणा दाखवा. समजा. अरे आता बोल ना पुढे काय ते. मी जर हात धुतो. याचं काही समजतच नाहीये. अरे काय बोलायचं तुला? कठीण आहे बाबा. हा. समजा म्हणजे हे बघ, आपल्या घरात सगळ्यांची लग्न झाली असती आणि सगळ्यांच्या बायका ह्या वेगवेगळ्या प्रांतातल्या असत्या तर, म्हणजे दादाची बायको मराठी, भाईची बायको मल्याळी, पिंट्याची बायको गुजराती, माझी बायको पंजाबी. हा हो बरोबर. म्हणजे आपल्या पिंट्याला ना रोज वेगवेगळ्या चवीचं जेवण जेवायला मिळालं असतं. आणि भाईला म्हणजे म्हणजे 4 वेगळ्या बायकांचे वेगवेगळे नातेवाईक मिळाले असते, आणि तेही वेगवेगळ्या प्रांतातले. म्हणजे त्याचं नेटवर्क किती वाढलं असतं ना. आणि सईला 4 सासवा मिळाल्या असत्या, आणि त्या 4 सासवांबरोबर तिने असा रोजच्या रोज धिंगाणा घातला असता. शिवाय आधीला सुद्धा 4 आया मिळाल्या असत्या, आणि 4 आयांचं प्रेम मिळालं असतं. म्हणजे दादा एक अनुभव वाईट निघाला, पण हाताची 5 बोट सारखी नसतात ना रे. जगातल्या सगळ्याच बायका वाईट नसतात. तुझ्या नाही, पण माझ्या म्हणजे आपल्या कोणाच्याही बायकोने आधीला जीव लावलाच असताना रे. नाही, तू काय म्हणतोस हे पटतंय मला. अरे पण आता स्वप्नरंजन करून काय उपयोग आहे? तेव्हा जर का मला काही बोललं असतात हे तर पटलं असतं मला. तेव्हा माझा शब्द पाळून ब्रह्मचारी राहिलात. आता काय होणार आहे? हो की नाही? हो. आता एवढी वर्ष लोटल्यानंतर ह्यावर बोलून काही उपयोग आहे का? तेव्हा जर का बोललं असतं तर काहीतरी करता आलं असतं. आता करणार आहात का लग्न तुम्ही? पण हरकत काय म्हणजे काय आहे की आता पण लग्नाचा नुसता विचार करायला काय हरकत आहे? आता कसं आहे की
आधीचं आयुष्य मार्गी लागलंय, आपण आपलं कर्तव्य पार पाडतो, तर मग आपण लग्न करायला काय हरकत आहे ना? लग्न करूया की. एप्रिल फूल बनाया तुमको गुस्सा आया. अरे दादा, मी कशाला लग्न करीन? काहीतरी काय, ठीक आहे, लग्नाची वेळ आहे का? ही शतपावली करायची वेळ आहे. मग मी चाललो शतपावली करायला. ते बघतो सई आणि आदित्य कुठे आहेत ते. हे दादा, काहीतरी गडबड आहे हं? काही गडबड नाही रे. हा काहीतरी फालतू बोलत राहतो. हा काय बोलला किंवा काय बोलतो याचा कोणाला पत्ता लागतो का? आणि आदित्य, त्याचा तरी कुठे पत्ता? अरे कुठे आहे? छोड़ फिल्टर, जाने दे मुझे, मेरे घर छोड़, मुझे छोड़. नाही मामी, मी तुम्हाला कुठे जाऊ देणार नाहीये. अरे बा, छोड़ फिल्टर, मुझे अपने घर जाने दे. अहो पण मामी, हे वसंत स्मृती पण तुमचंच घर है ना. ना फिल्टर, ये गलत फहमी ना मुझे कई सालों तक थी है, पर आज ना मेरे सारे भरम, मेरे सारे सपने टूट गए. दिल में प्यार था ना, उस वजह से मैं अब तक रुकी थी, पर अब नहीं. अब मुझे समझ में आ गया कि ये घर है ना, ये मुझे उतना प्यार नहीं करता. बता, अब तक अंदर से मुझे कोई लेने आया है? आया है? इसका मतलब ये होता है कि मैं लख चाहूं, पर ये घर मुझे नहीं चाहता. छोड़ मुझे. अहो पण मामी थांबा, सईता येईपर्यंत तरी थांबा. फिल्टर, तेरी सईताई नहीं आएगी, नहीं आएगी, नहीं आएगी. कोण म्हणाला मी येणार नाही? ले फिल्टर, तेरी सईताई आ गई. अब मुझे घर जाने दे. कुठे जाणार आहात तुम्ही? जहन्नुम में. नका जाऊ मग, और रुक के क्या करूं? इथेच थांबा. कहाँ? इस गराज में? नाही नाही, घरात या ना. किस नाते से? गुलप्रीत मौसी बनके या गुलप्रीत मामी बनकर? मिल गया जवाब. अब मैं एक पल भी ना यहाँ नहीं रुकूंगी. ठीक आहे, मग मी पण येते तुमच्या बरोबर. तुम्ही एकट्या एवढ्या रात्री कसं बाहेर? ना जीना, तू मेरी फिक्र ना कर. मुझे रातों को अकेले जीने की आदत है, और इस घर के बिना ना 14 साल तो गुजारा कर ही लिया है, तो आगे भी कर लूंगी. गुलप्रीत मामी, मला तुमचा राग कळतोय, पण प्लीज तुम्ही अशा जाऊ नका. क्यों न जाऊं? क्यों न जाऊं? हाँ, तू मुझे छोड़कर जा सकती है ना, मैं नहीं जा सकती. मी गेले कारण आदित्यला माझी गरज होती. मुझे भी जरूरत है सही, मुझे भी जरूरत है. मेरे पति की, मेरे घर की, मेरे लोगों की, उनके प्यार की. पर अब मैंने समझ में आ गया है कि ये सारी जरूरत है ना मेरी, ये कभी पूरी नहीं होंगी, क्योंकि मेरी किस्मत में है ना बस इंतजार लिखा हुआ है. 14 साल इंतजार पति ने करवाया, और अब तूने भी वही किया ना मेरे साथ. मामी तसं नाहीये, तुम्ही माझी सिच्युएशन तर समजा. मत बता, तू तेरी सिचुएशन मुझे मत बता. तू अपना देख, मैं खुद का देख लूंगी. हाँ, और अब ये जो मुंह है ना मेरा, ये तुझे कभी दिखाऊंगी नहीं, और ना दिखाऊंगी उस प्रभाकर को. कह देना उसे कि ये गुलप्रीत कौर है ना, चली गई है हमेशा हमेशा के लिए. ठीक आहे, तुम्ही माझं तोंड नका बघू, पण तोंड न बघता फक्त एकदा माझं ऐकून घ्या. मी घरात कोणालाच सांगितलं नाही, पण तुम्हाला सांग. मी तुम्हाला इथे सोडून धावत धावत गेले कारण आदित्यला पोलिसांनी अरेस्ट केली. त्यांनी फॅक्टरीतल्या कामगारांसाठी त्याच्या कंपनीशी पंगा घेतला. कंपनीने फक्त पोलीसच बोलवले नाही तर त्याला नोकरीवरनं काढूनही टाकलं. पण ठीक आहे, यातूनही काहीतरी मार्ग निघेल. पण आता तुम्ही या घरात येणं जास्त इम्पॉर्टंट. आणि मी दादा मामांशी त्याच विषयावर बोलत होते, तुमचं नावच घेणार होते, तेवढ्यात फोन आला की तुम्ही निघाला आहात म्हणून. प्लीज प्लीज थोडा वेळ तुम्ही थांबा. मी आता आज जाते दादा मामांशी आणि सगळ्यांशी बोलते, आणि तुम्हाला इथे. पागल है सही. आदि पुलिस स्टेशन जाकर आया, उसकी नौकरी चली गई. इस वक्त आदि को तेरी जरूरत है, और तू मुझे समझाने के लिए चली आई, मुझे रोकने. इतनी सारी टेंशन के बीच
तू मेरी बात कर रही थी? अपने पति को छोड़कर तू मेरा घर बसाने चली आई थी सही? हाँ, मैंने माफ कर दे सही, माफ कर दे। मैंने तेरे बारे में ना बहुत बहुत गलत सोचा, मुझे क्या क्या बोल दिया। तू तू ना तू मार मुझे, मार मुझे। काय करताय तुम्ही? रडू नका, रडू नका। सही, मेरे लिए ना इतना प्यार काफी है। तू अब मेरे लिए और कुछ मत करना, हाँ? तू अब बस आदि और बाकी सबका ख्याल रखना। इस वक्त ना इस घर को मेरी नहीं, तेरी जरूरत है सही। या घराला तुमची सुद्धा गरज आहे मामी। सही, मैं भी यही हूँ और घर भी यही है। फिर किसी दिन आ जाऊंगी। घर तो अपना ही है, चाहे इस घर में रहे या ना रहे। नाही मामी, गरजेचं आहे। तुम्ही मला फक्त पुढचे 24 तास द्या, मी ना सगळ्या गोष्टी ठीक करेन। एकतर उद्या रात्रीपर्यंत तुम्ही या घरात आलेले असाल किंवा मग मी हे घर सोडलेलं असेल। मी तुम्हाला दिलेला हा शब्द आहे। तुम्हाला आज इथून परत पाठवताना खरंच खूप वाईट वाटतंय मला, पण दुसरा ऑप्शन नाही आहे काही। पण मी तुम्हाला प्रॉमिस देते, उद्याची रात्र तुम्ही इथे या वसंत स्मृतीमध्येच घालवाल। सच्ची, मुच्ची। दादाचं काय करायचं आता सही बघून घेईल। मला फक्त लग्न करायचंय रे। अरे बघतो काय, धर ना जरा, लग्न होणार माझं ना। कुठलं काय दिसतंय? अरे मी माझ्याकडे धर रे, वरती कोण आहे तुझं? मी धर, अजून खाली धर, पाताळ घाल पाताळ। अरे इकडे माझ्या, मी कुठे उभा आहे? हा, खाली जरा धर ना जरा नीट। हा, असं मी हार घालणार, मंगळसूत्र, अक्षता डोक्यावर। चल, लग्न होणार आहे रे फिल्टर, लग्न होणार आहे माझं आता। तुमचं लग्न? माझं लग्न होऊ शकत नाही का? नाही, ते म्हणजे तुमच्या लग्नाचं घोडं मध्येच कुठे आलं? घोडं नाही रे फिल्टर, माझ्या लग्नाची गाडी। मी अशी गाडी घेऊन जाणार गजानन स्टोअर मध्ये आणि गज्जीला त्या गाडीत बसवणार आणि गाडी घरी घेऊन येणार। एक मिनिट, गजानन स्टोअर तरी ते कोपऱ्यावरच आहे आणि चालत गेलं तरी 2 मिनिटं लागतात, मग एवढ्या जवळ झालं गाडी कशाला? माहितीये मला, माहितीये। अरे फिल्टर, इतके दिवस माझी रखडलेली लग्नाची गाडी आता दुरुस्त झाली। आता मी तिला पार्किंग मध्ये नुसती पार्क करून नाही ठेवणार, बाहेर काढणार आणि 140च्या स्पीडने सुसाट सोडणार आहे। कारण सही आहे ना, सही, ती गाडीच्या टाकीत पेट्रोल भरून गाडीची टाकी फुल करणार। म्हणजे काय, ती दादा मामाला समजवणार, पटवणार त्याला की सगळ्या मामांची लग्न होणं कसं गरजेचं आहे, आणि त्यातनं पिंट्या मामाचं लग्न होणं फार गरजेचं आहे। शांत शांत, थंड थंड। तुमची गाडी आहे ना चुकीच्या गिअर मध्ये, ती रिव्हर्स मध्ये घ्या ना। हात उघडे लावू। ते सईताई बोलते ना, ते तुमच्याबद्दल नाहीये। अरे येणारच की तू, या घरात लग्न होऊ शकेल असा कोण मामा आहे? लग्न होऊ शकेल असा मामा नसला तरी लग्न झालेला एक मामा आहे। माहितीये मला। तुम्हाला माहितीये? मला माहिती आहे, अरे मला काय, सगळ्या जगाला माहिती आहे। कोण? दादा मामा। त्याचं लग्न फसलं म्हणून माझं लग्न बसलं, पण आता माझं लग्न उभा राहणार, माझ्या लग्नाचा मांडव उभा राहणार, मी सुद्धा बोल्यावर उभा राहणार, ते सुद्धा असं चकचकीत शेरवानी घालून।
ओ जी, क्या देख रहे हो? हाँ, कुछ नहीं, मैं तो तेरी प्यारी प्यारी सूरत दिख रहा हूँ। ओ जी, अब ना आप आदत कर लो जी ये चेहरा सुबह शाम रात दिन देखने की, क्योंकि अब मैं आपके साथ रहने वाली हूँ हमेशा हमेशा के लिए। हाँ हाँ, मैं भी इसी दिन का बेसब्री से इंतजार कर रहा हूँ। ना जी ना, अब इंतजार नहीं करना पड़ेगा, ना मुझे ना आपको। मेरी सही है ना, सही सब ठीक करने वाली है जी। उसने तो मुझे प्रॉमिस किया है कि वो आज रात तक ना मुझे ब्रह्मे फैमिली और उस घर का हिस्सा बना कर रहेगी। हाँ हा हा, मला पण माहिती की जे मला जमलं नाही ते सही सही जमवणार नक्की, आज नाही तर उद्या नक्की। आज जी, उद्या नहीं जी, आज के आज ही। हाँ हो, हे बघ गुल्लू, मला तुझी एक्साइटमेंट आतुरता कळते, और ना जी, ये मेरी एक्साइटमेंट नहीं है जी। तो क्या बात है? ओ, कुछ नहीं जी। हाँ एक मिनिट, मी वकील आहे आणि तुझा नवरा सुद्धा आहे, माझ्यापासून काय लपवतेस खरं सांग। ओ जी, वो बात ये है जी, वो इस घर का मालिक है ना मंजीत, मैंने उसे ना परसों फोन कर दिया था कि मैं ये घर छोड़ रही हूँ, और पेनल्टी के तौर पे ना 1 महीने का रेंट भी मैंने उसे दे ही दिया है। हाँ रेंट दिलायस ना ऍडव्हान्स मध्ये, पण ठीक आहे ना, तो तुला सांगत नाही निकल जाओ अब इस घर से। क्या है सकता है जी? मतलब जी, जैसे ही मैंने उसे फोन किया ना कि ये मैं घर छोड़ रही हूँ, उसने तुरंत अपने दूर के रिश्तेदार को फोन करके यहाँ रहने के लिए बुला लिया। वो गलती उसकी नहीं है, उसने मुझे 10 बारी ना पहले पूछ लिया था, और मैंने भी उसे बहुत कॉन्फिडेंस में मुंह उठा के बोल दिया कि बुला लो, क्योंकि मैं तो ये घर छोड़ रही हूँ ना ये 1 दिन में। तो इसीलिए ना आज के आज मुझे ये घर छोड़ना पड़ेगा, क्योंकि वो लोग तो कभी भी आ सकते हैं। हाँ गुल्लू भाभी जी, सामान निकल गया आपका, मेरी फूफा जी की फैमिली आ चुकी है। ओ जी, अब क्या करूं, बोलो। गुल्लू तू, तुम्ही तुमचं सामान घेऊन इथे या. अगं सई, मी आहे ना, मी बघते काय करायचं ते. आज मी माझं वचन पूर्ण करणार आणि गुलप्रीत मामींना वसंत स्मृतीमध्ये घेऊन येणार म्हणजे येणार. त्या तिकडे आहे ना, तिथे किचन आहे आणि त्याच्या पुढे डायनिंग टेबल आहे. तिथे आपण सगळेजण एकत्र जेवायला बसू. ओके, त्यातली जी मधली खुर्ची आहे ना, ती सोडून आपण कुठेही बसू शकतो, कारण मधल्या खुर्चीवर दादा मामा द ग्रेट बसतात. आपण जर का चुकून माकून त्या खुर्चीवर बसलो ना, तर लगेच त्यांचा चष्मा असा ऍडजस्ट होतो आणि भुवया अशा वरती चढतात. बेसिकली काय तर दादा मामा कशावरनही चिडू शकतात. हा, पण आपण घाबरायचं नाही, कारण दादा मामांचं मन आहे ना, असं मुख्खन आहे, मुख्खन. जर आपण प्रेमाने बोललो ना, ती लगेच विरघळतात. ती दादा मामांची रूम आहे. ही दादा मामांची खोली. इथे आपल्या कोणालाही एकदम नो एंट्री आहे. आणि ही जी आहे ना, ही अप्पांची रूम आहे. इथे आपण कधीही जाऊ शकतो, एकदम हवं तेव्हा, आणि अप्पांची भरपूर गप्पा मारू शकतो. बेसिकली ना, अप्पा सगळ्या गोष्टी विसरतात, त्याच्यामुळे ते कुठलाही विषय भलत्याच दिशेला घेऊन जातात. पण आपण सगळ्या गोष्टी विसरायच्या आणि त्यांच्या फ्लो मध्ये असं मस्त वाहत जायचं. हा, पण त्यांच्या औषधाच्या आणि जेवणाच्या वेळा अजिबात विसरायच्या नाही. तिकडे देवघर आहे, या दाखवते. हे देवघर आहे. डोंट वरी, आपण याच्यात गुरु नानकजींचा फोटो ऍड करूया. मी सगळा प्लॅन केलाय.
त्या तिकडे ना तिथे कॅरम खेळण्याचे जागा. तिथे ना आता आपण लेडीज वर्सेस जेंट्स असं मस्त कॅरमची मॅच खेळूया. पण या सगळ्यामध्ये ना भाई मामा सॉलिड चिटिंग करत असतात, खूप लबाडी करतात. पण जर का आपलं कधी काही चुकलं तर दादा मामा चिडतात ना आपल्यावर, मग ते मध्ये पडतात आणि लबाडी करून विश्वासात कुठेतरी भलतीकडेच घेऊन जातात. खूप क्यूट आहेत ते. इथे 2 अंगण आहेत, एक बाहेरचं अंगण आणि एक मागचं अंगण. ते मागचं जे अंगण आहे ना तिथे हे सगळे जेंटलमन लोक आंघोळ करतात. पण डोंट वरी, आपल्यासाठी एक वेगळी गिझरवाली बाथरूम पण आहे घरात. आणि तो गिझर आहे ना तो पिंट्या मामांनी बसवलाय. सगळे मामानं पिंट्या मामांना इतके वेळात काढत असतात पण ते माझ्यासाठी काहीही करायला तयार असतात, कुठलीही शिक्षा भोगायला तयार असतात. आणि बंधू मामा तर इतके गोड. सॉरी, तुम्हाला काय सांगते मी बंधू मामांबद्दल? तुम्हाला तो सगळंच माहिती आहे. चला मी तुम्हाला अंगण दाखवते. ओए सही रुक जा, बस कर. तू सब कुछ मुझे ऐसे बता रही है जैसे मैं कुछ जानती नहीं हूँ. मैं इस घर में आ चुकी हूँ, 1 बार नहीं 2-4 बारी. कितने बारी? 2-4 बार. हाँ, और पिछले 14 सालों से मैं इतनी बातें सुन रही हूँ ना इनके मुंह से कि मैं सब जानती हूँ इस घर के बारे में और यहाँ के लोगों के भी. नाही, ते माहिती असणं वेगळं. आणि या घरात ऑलरेडी असलेल्या सुनेकडनं या घराची, या घरातल्यांची माहिती असणं वेगळं. ओह, अच्छा जी, ऐसी बात है. हा मग तुम्ही माझ्यापेक्षा वयाने मोठ्या असाल आणि टेक्निकली माझ्या सासूबाई पण असाल, पण सून म्हणून या घरातला माझा एक्सपिरियन्स खूप जास्त आहे. ये सही काय उगाच आगाऊपणा करते. ना आदित्य, गलत कहाँ बोल रही है? सही सही तो बोल रही है. बहू बनने की सीनियोरिटी तो इसी को मिलती है, और इसी सीनियोरिटी की वजह से ना मैं चाहती हूँ कि तू मुझे आज से ना गुलप्रीत मामी नहीं, गुल्लू बुलाया कर. हो नाही, तसं काही नाही. मी जनरल मजा करत होते, तुम्ही सिरियसली नका घेऊ. पर मैं तो सीरियस हूँ. अहो नाही, पण सही, मेरे सारे अपने हैं ना जो गुल्लू बुलाते. तू तो मेरी जान है. तेरे मुंह से ये गुलप्रीत मामी सुन सुन के ना तेरे कानों में बहुत सा लगता है. इसलिए मैं चाहती हूँ कि तू आज से मुझे गुल्लू बुला. नाही हो मामी, तसं नको. नाही. ओए, माना कि तू सीनियर है, पर मैं भी तेरी सास हूँ. और सास का कहना मानना बहू का फर्ज होता है, समझी? ओके गुल्लू. ये हुई ना बात. ओए बल्ले बल्ले, ओए बल्ले बल्ले. गुल्लू. ओके बरं गुल्लू, आता या घराबद्दल आणि इथल्या माणसांबद्दल मी तुला सांगत राहीनच आणि तुला सुद्धा कळेलच. वो तो ठीक है, पर एक बात बता. क्या? ये जो मैं सारा बोरिया बिस्तर बांध के लाई हूँ ना, ये रखे कहाँ पर? हे फिलहाल बाहेर येतो. हाँ, का बाहेर का? ते लोक येतील, मग त्यांच्याशी बोलणं होईल आणि मग मग काय बोलणं झालं तरी गुल्लू या घरातच राहणार आहे कायमची तुमच्या बरोबर. आणि जर या घरातलं कुणी, अगदी कुणीही गुल्लूला इथून जा असं म्हटलं ना, तर ही सई बिराजदार ब्रह्मेंच्या घरची धाकटी सूत अख्ख्या जगाशी पंगा घेऊ, पण गुल्लूला इथून कुठेही जाऊ देणार.